एका माणसानं मला प्रश्न विचारला, आणि मिर्झा साहेब तुम्ही मुसलमान असून मराठीतूनच का बोलता? याले म्हणते जांगड भुत्ता. आमचा रामदास एक दिवस मला काय म्हणे, मिर्झा बरं झालं म्हणे मी गुजरातमध्ये नाही पैदा झालो. मी म्हणलं कहून? मला कुठं गुजराती येते म्हणे. मी म्हणलं म्हणजे? अरे तरी म्हणजेच म्हणतो म्हणे. अबे मला गुजराती येत नाही, मी गुजरातमध्ये पैदा झालो असतो, लोकांनी मला शिवाय दिल्या असत्या. मी म्हणलं असतं म्हणे धन्यवाद धन्यवाद. त्याचा समज असा आहे का ज्याले जे भाषा आहे ते थो तिथं पैदा होते. मी उलट्या खोपड्याचा माणूस आहे. मला त्यानं विचारलं का तुम्ही मुसलमान असून मराठीतूनच का लिहिता? मी त्याचं एक कवितेतून उत्तर देतो आणि तुमची रजा घेतो. मी या मंडळाचं हे सारे सदस्य आयोजक, विशेषतः भरतबुवा रामदासी खटोड साहेब आणि तुम्ही ऐकणारे यांचं साऱ्यांचा आभार म्हणून शेवटची कविता की मुसलमान असून मले येते मराठी, ठोकू नका माहेवाली पाठ ह्याच्यासाठी. धर्माचं न भाषेचं काय आहे नातं? भाषा म्हणजे धान्य, धर्म म्हणजे जातं. धर्माचं ना भाषेचं काय आहे नातं? भाषा म्हणजे धान्य, धर्म म्हणजे जातं. जो जिथं जन्मला तेच त्याची भाषा, आणि पह्या टिकून बोंडाचीच करा ना तुम्ही आशा. मुसलमानांना जन्म दिला, हिंदू लोकात वावरलो, वराडीच्या वासानं सांडावानीच बावरलो. मराठीचा अभिमान मले, भारताचा गर्व, मंदिर मशीद एकच मले, हिंदुस्थानातले सर्व. मराठीचा अभिमान मले, भारताचा गर्व, मंदिर मशीद एकच मले, हिंदुस्थानातले सर्व. आणि हिंदू न मुसलमानात काय आहे फरक? हा म्हणते हट जा, तो म्हणते सरक. हिंदू न मुसलमानात काय आहे फरक? हा म्हणते हट जा, तो म्हणते सरक. हा म्हणते ईश्वर, तो म्हणते अल्लाह. हा करते गोंगाट, तो करते कल्ला. अरे काथा संग चुना जसा असते पानात, हिंदू संग मुसलमान तसे हिंदुस्थानात. वा वा. काथा संग चुना जसा असते पानात, हिंदू संग मुसलमान तसे हिंदुस्थानात. आपण काही फालतूच्या वाकाया नाही फाडू, आपसात जातीचा भेद नाही पाडू. तुम्ही आम्ही भारतवासी भाजून खाऊ पराठे, महाराष्ट्र आपला, आपण सारे मराठे. वा वा.